सध्या नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि बरेच जण ते करतात. तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी रेसिपी, उपवासाची खीर. ही खीर बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाला की गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि 10 ते 15 मखाने घालायचे आणि अगदी पाव चमचा तूप घालायचं. कमी गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान खमंग भाजल्या जातील. आता 7 ते 8 काजू टाकलेले आहेत आणि 5 ते 6 बदाम, हे सुद्धा आपण भाजून घेऊया मंद गॅसवर. मंद गॅसवर भाजल्यामुळे काय होईल की आतपर्यंत खमंग भाजल्या जातील आणि त्यामुळे ह्याची चवसुद्धा छान येईल. सर्व जिन्नस व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. गॅस बंद करूया आपण आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच भांड्यात आता आपण जवळपास 1.25 कप एवढं दूध घालणार आहोत. दुधाला उकळी आली की आपण त्याच्यात घालूया भिजत घातलेला साबुदाणा. एक छोटी वाटी, छोट्या चमच्याने मोजलं तर साधारणपणे 5 चम्मच एवढा हा साबुदाणा आहे भिजवलेला. सर्वात आधी ह्याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनिटात साबुदाणा व्यवस्थित असा शिजला जाईल. ही खीर बनवायला जास्त वेळ लागत नाही, पण चवीला एकदम छान बनते आणि हेल्दी पण आहेच. खीर चवीला एवढी छान बनते की मोठ्यांनाच काय, लहान मुलांना सुद्धा आवडेल. आणि लहान मुलांना जरी दिली तरी हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. तर 2 ते 3 मिनिटात आपला साबुदाणा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. मगाशी जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते ते मी मिक्सरमध्ये आधी वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये जवळपास पाव कप दूध टाकून परत फिरवून घेतलं. थोडं थोडं दूध घालून मिक्सरमध्ये हे ड्रायफ्रूट्स वाटून घेतल्यामुळे त्याची छान पेस्ट तयार होते आणि खिरीला घट्टपणा येतो किंवा दाटसरपणा येतो. तर हे दूध घातल्यानंतरसुद्धा परत 2 ते 3 मिनिट छान शिजवून घेतले. आता खिरीला हवा तेवढा घट्टपणा आलेला आहे. तर एकूण आपण 1.5 कप दुधाचा वापर केलेला आहे खीर बनवण्यासाठी. आता वरूनसुद्धा 10 ते 12 मखाने घालायचे म्हणजे दिसायलाही छान दिसतात आणि चव पण छान येईल. आता वरून मी अगदी पाव चमचा तूप घातले. तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि नाही घातली तरी चालेल. इथे मी जी खडी साखर असते ती बारीक केलेली आहे ती घालणार आहे, जवळपास 2 ते 2.5 चम्मच. तुम्ही साधी साखर घातली तरीही चालेल किंवा अगदी साखर ज्यांना चालत नाही त्यांनी खजूर आणि किशमिश घातली तरी ह्या खिरीला गोडवा येईल आणि अजून हेल्दी बनेल. साखर लगेच विरघळली बारीक करून घेतल्यामुळे. खीर तयार आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करूया. आता तुम्हाला गरम आवडत असेल तर लगेच खाल्ली तरी चालेल आणि जर गार करून हवी असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा, गार होऊ द्या आणि खा. पण थंड खीर चवीला खूप छान लागते. आता आपण ही खीर एका वाटीमध्ये काढूया. एकदा जर ह्या पद्धतीने खीर बनवली तर उपवासालाच काय पण तुम्ही इतर वेळीसुद्धा बनवाल एवढी सुंदर बनते. मुलांना स्पेशली खूप आवडेल अशी बनते. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. हवं तर वरून बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घाला आणि सर्व करा. एकदम टेस्टी, एकदम हेल्दी अशी ही खीर. तेव्हा नक्की ट्राय करा ही रेसिपी. धन्यवाद.